मरिया नावाची एक तरुण मुलगी एक गुप्त वचन घेऊन जाते. देवाचा पुत्र तिच्या गर्भात वाढत आहे. आश्चर्याने भरलेली ती तिची चुलत नातेवाईक एलिशिबा हिला भेटायला जाते. एलिशिबा वृद्ध असून तिला संतान नव्हता. पण येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 6 महिन्या अगोदर देवाने तिला पुत्र संतान दिला. मारिया तिला भेटायला आली तेव्हा एलिशिबा एका चमत्कारिक बाळाची आई होणार होती, ज्याला प्रभू येशूसाठी मार्ग तयार करण्यासाठी निवडले गेले होते. मरिया आत जाते आणि तिचा आवाज एलिशिबाच्या कानावर पोहोचताच काहीतरी दैवी घडते. एलिशिबाच्या गर्भाशयात असणारा बाळ, ज्याचे नाव योहान, तो अचानक उडी मारते. आवाजामुळे नाही, आश्चर्यामुळे नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची वेळ आली आहे म्हणून. एलिशिबा पवित्र आत्म्याने भरलेली असते आणि ती म्हणते, धन्य तू मरिया, आणि धन्य तू बाळगतेस ते मूल. ही उडी फक्त हालचाल नव्हती, ती आनंद होती. ही पहिली घोषणा होती, मशीहा जवळ आला आहे, वाट संपली आहे.